Rod X and Y of equal dimensions but of different material are joined as shown in the figure. Temperature of point endpoints A and F are maintained at 100 degree centigrade and 40 degree centigrade respectively. Given the thermal conductivity of rod X is 3 times of that rod Y, the temperature at junction points B and E are close to. आणि ही डायग्राम त्यांनी दिलेली आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर दोन बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजेत. त्यातली पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन काय आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स. पहिल्यांदा फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन काय आहे तो बघूया आपण. द रेट ऑफ हीट कंडक्शन द रेट ऑफ हीट फ्लो. रेट ऑफ हीट फ्लो म्हणजे त्याला मी क्यू म्हणतो. थ्रू रॉड इज गिवन बाय क्यू इज इक्वल टू के इंटू ए डिवायडेड बाय एल इंटू डेल्टा टी. फोरियर्सचा लॉ आहे आणि फोरियरच्या लॉन आपण रेट ऑफ हीट फ्लो कॅल्क्युलेट करतो, क्यू कॅल्क्युलेट करतो थ्रू रॉड आणि फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू के इंटू ए डिवायडेड बाय एल इंटू डेल्टा टी. जिथं वेअर के इज थर्मल कंडक्टिव्हिटी, ए इज क्रॉस सेक्शनल एरिया, एल इज लेंथ अँड डेल्टा टी इज टेम्परेचर डिफरन्स. हा फोरियर्स लॉ आणि हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स. थर्मल रेजिस्टन्स आपण कसा डिफाईन करतो. थर्मल रेजिस्टन्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एल डिवायडेड बाय के इंटू ए. जिथं के इज थर्मल कंडक्टिव्हिटी, ए इज क्रॉस सेक्शनल एरिया आणि एल ही काय आहे लेंथ आहे. सो हीट फ्लो बिकम्स, जे जर मी क्यू कॅल्क्युलेट करायचं असेल क्यू मी कसा घेतो डेल्टा आर डिवायडेड बाय डेल्टा टी डिवायडेड बाय आर. Delta T is temperature difference and R is thermal resistance. So this form is analogous to Ohm's law in electricity. इलेक्ट्रिसिटी मध्ये जो आपण ओहमचा लॉ घेतो तर ओहमच्या लॉ सारखाच हा आहे फोरियर्स लॉ आहे आणि कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स आपण आहे असं म्हणतो. आणि तर क्यू कॅल्क्युलेट कसा करतो आपण, क्यू इज इक्वल टू डेल्टा टी डिवायडेड बाय आर. म्हणजे इथं बघा हा के ए डिवायडेड बाय एल हाच म्हणजे काय घेतो आपण 1 बाय आर घेतो. सो ही टर्म नथिंग बट काय आहे 1 बाय आर आहे. किंवा मी रिव्हर्स म्हणू शकतो आर इज इक्वल टू एल डिवायडेड बाय के आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला हा फोरियर्स लॉ माहित पाहिजे आणि कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स माहित पाहिजे. आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये जर मी आलो तर त्यांनी गिवन काय काय दिलेलं आहे. टू रॉड्स एक्स आणि वाय हे दोन रॉड आहेत ऑफ इक्वल लेंथ अँड इक्वल क्रॉस सेक्शनल एरिया. दोन्ही रॉडची लेंथ किंवा त्यांचं डायमेन्शन सेम आहे, त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे, पण थर्मल कंडक्टिव्हिटी वेगळी आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी एक्स रॉडची ही वाय रॉडच्या तिप्पट आहे. सो के एक्स इज 3 टाइम्स ऑफ के वाय. एंड टेम्परेचर्स ए एंडचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेंटीग्रेड, एफचं आहे 40 डिग्री सेंटीग्रेड. त्यामुळे आपण ए ला आपण हॉट एंड म्हणतो आणि एफ ला आपण कोल्ड एंड म्हणतो. सो एचं 100 डिग्री सेंटीग्रेड, एफचं 40 डिग्री सेंटीग्रेड आहे. जंक्शन टेम्परेचर टू बी फाउंड, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टेम्परेचर ऍट जंक्शन पॉइंट बी अँड ई. म्हणजे इथं जंक्शन आहे हे बी आणि इथं जंक्शन आहे ई, इथलं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बी इज नथिंग बट बिटवीन रॉड एक्स वाय नियर हॉट एंड. हॉट एंड म्हणजे कुठलं ए एंड आणि ई बिटवीन रॉड वाय अँड एक्स नियर कोल्ड एंड. म्हणजे हे टोटली जे एंड आहे ह्याला मी हॉट एंड म्हणतो आणि हे टोटली जे एंड आहे त्याला मी कोल्ड एंड आहे असं म्हणतो. तर आत्ताच आपण फोरियर्स लॉ काय असतो आणि कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स काय असते हे बघितलं. तर त्याच्यावरून स्टेडी स्टेट हीट कंडक्शन मध्ये आपल्याला माहित आहे टेम्परेचर ड्रॉप डेल्टा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थर्मल रेजिस्टन्स आर. डेल्टा टी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू आर असतो. आणि थर्मल रेजिस्टन्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो, थर्मल रेजिस्टन्स आर कसं कॅल्क्युलेट करतो, आर इज इक्वल टू एल डिवायडेड बाय के इंटू ए. इथे एल म्हणजे काय असते लेंथ असते, के इज थर्मल कंडक्टिव्हिटी आणि ए हा क्रॉस सेक्शनल एरिया असतो. ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की
एक्स अँड वाय हॅव इक्वल डायमेन्शन्स बट डिफरंट मटेरियल्स. इक्वल डायमेन्शन्स आहेत म्हणजे काय, इथं हा जो आपण यल कन्सिडर केलेला आहे, हा यल आणि हा ए, प्रोसेक्शनल एरिया ए, मी दोन्ही रॉडसाठी घेतला तर तो सेम आहे. बट डिफरंट मटेरियल म्हणजे मी थर्मल कंडक्टिव्हिटी विचार केली तर थर्मल कंडक्टिव्हिटी दोन्ही रॉडची वेगळी आहे. त्यामुळं यल आणि ए दे हॅव सेम डायमेन्शन्स, दे आर सेम. पण आर मात्र, थर्मल कंडक्टिव्हिटी मात्र किंवा मटेरियल प्रॉपर्टी मात्र वेगळी आहे. त्यामुळं थर्मल रेजिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. सॉरी, थर्मल रेजिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. बरोबर. इथं बघा, आर हा इथं असणाऱ्या के ला इन्व्हर्स मध्ये प्रोपोर्शन मध्ये आहे, किंवा के आणि आर हे दोघे एकमेकाला इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. आणि त्यांनी थर्मल रेजिस्टन्स जो का आहे तो दिलेला आहे. सॉरी, थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी काय सांगितलेलं आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी एक्स ची ही वायच्या तिप्पट आहे. बरोबर. म्हणजे मी असं जर त्यांचा रेशो घेतला आर एक्स डिवायडेड बाय आर वाय, तर रेशो किती येईल, 1/3 येईल. किंवा मी असंही लिहू शकतो, आर एक्स इज इक्वल टू आर म्हटलं, आर वाय किती आहे, 3 टाइम्स आर आहे. बरोबर. आर वाय इज 3 टाइम्स आर, आर एक्स इज आर. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ही जी फिगर दिलेली आहे किंवा नेटवर्क दिलेलं आहे, हे सगळ्यात पहिला मला समजून घ्यावं लागेल. फिगरकडे जर मी बघितलं तर मला काय कळतं, की सपोज मी कनेक्शन वाईज विचार केला, कनेक्शन इथं कसे आहेत, ए टू बी ए कनेक्शन आहे, बी टू सी आहे, सी टू ई आहे, ई टू एफ आहे. त्याच्यानंतर बी टू डी आहे, डी टू ई आहे आणि ई टू एफ आहे. बरोबर. आणि इथं जर मी बघितलं तर बी सी ई आणि बी डी ई हे दोघं एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. बी सी ई आणि बी डी ई हे एकमेकाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. आणि बी सी सी यांचं सिरीज कॉम्बिनेशन आहे. बी डी डी याचं काय आहे, सिरीज कॉम्बिनेशन आहे. बीसीई बीडीई पॅरलल आहेत. बीसीसीई एकमेकाला सिरीज मध्ये आहेत. बीडीडी हे एकमेकाला सिरीज मध्ये आहेत. त्यामुळे पहिल्यांदा मी एबीचा विचार केला, जिथं एक्सचा एक रॉड आहे, तिथं जर मी थर्मल रेजिस्टन्स म्हटला तर ते किती असणार, आर असणार. जर मी आता बी आणि ई मध्ये विचार केला तर त्याच्यात दोन पाथ आहेत, बीसीई आणि बीडीई दोन पाथ आहेत. त्यातल्या मी अप्पर पाथचा जर विचार केला, अप्पर पाथ म्हणजे कुठला, बीसीईचा विचार केला आणि तिथला जर टोटल थर्मल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला, सो बीसी आणि सीई दोघं सिरीज मध्ये आहेत. मग त्या दोघांची मी सरळ ऍडिशन केली, वाय प्लस वाय. एक वाय म्हणजे किती, थर्मल रेजिस्टन्स 3 टाइम्स आर. बरोबर. त्यामुळं 3R+3R 6R झाला. कशासाठी, पर पाथसाठी झाला. सेम तसं जर मी लोअर पाथसाठी कॅल्क्युलेट केला, लोअर पाथसाठी काय, इथं एक्स आणि एक्स आहे, मग एक्स प्लस एक्स काय होईल, 2x होईल. आणि एक्स नथिंग बट थर्मल रेजिस्टन्स एक्सचा आर. मग असे दोन आर एकत्र आले तर तो किती झाला, 2R एवढा झाला. तर अप्पर पाथसाठी म्हणजे बीसीई साठी टोटल थर्मल रेजिस्टन्स आहे 6R आणि बीडीई लोअर पाथसाठी टोटल थर्मल रेजिस्टन्स आहे 2R. सो 6R आणि 2R हे थर्मल रेजिस्टन्स आपल्याला भेटले. इथं पाथ राहिला ई टू एफ. सो ई एफ म्हणजे वाय, आणि वायचा थर्मल रेजिस्टन्स किती आहे, आर आहे. म्हणजे मी ईएफ जर कन्सिडर केला तर ईएफ 1 वाय रॉड आहे तिथं आणि थर्मल रेजिस्टन्स आहे 3R. तर ए टू बी रेजिस्टन्स आहे आर. बी टू ई चा मी विचार केला तर अप्पर पाथचा 6R, लोअर पाथचा 2R आणि पाथ ईएफ चा सिंगल वाय रॉड आहे त्याचा रेजिस्टन्स 3R. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मला बी आणि ई मधला जर कॅल्क्युलेट करायचा असेल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन बी बी अँड ई, इथं जर मी बघितलं तर बीसीई आणि बीडीई हे दोघं काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. बीसीई आणि बीडीई हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. मग पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असताना जर मला बीचा इक्विव्हलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर मग मी तो कसा करणार, 6R कशाचा आहे, बीसीईचा आहे जो आपण अगोदर कॅल्क्युलेट केला, आणि बीडीईचा किती आहे, 2R इतका आहे. बरोबर. मग हे जर मी आता सॉल्व्ह केलं तर मला आर बीई म्हणजे रेजिस्टन्स ऑफ बीई किती भेटेल मला, 3R डिवायडेड बाय 2. 3R डिवायडेड बाय 2 एवढा मला रेजिस्टन्स भेटेल. आता जर मला टोटल थर्मल रेजिस्टन्स बिटवीन ए अँड एफ जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला थर्मल रेजिस्टन्स बिटवीन ए टू बी
प्लस थर्मल रेजिस्टन्स बिटवीन बी टू ई आणि थर्मल रेजिस्टन्स बिटवीन ई टू एफ, हे तिघं सुद्धा काय करायला लागतील, ऍड करायला लागतील. तर मला टोटल रेजिस्टन्स भेटेल ए आणि एफ मधला. सो आर टोटल माझं काय असेल, ए बी चा थर्मल रेजिस्टन्स, बीई चा थर्मल रेजिस्टन्स आणि ई एफ चा थर्मल रेजिस्टन्स. तो आता प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. सो आर ए बी किती आहे, फक्त ए बी चा म्हटला तर तो आर आहे, फक्त ई एफ चा म्हटला तर तो 3R आहे, आणि इक्विव्हलंट आपण बीईचा कॅल्क्युलेट करून घेतला, तो किती आहे 3R डिवायडेड बाय 2. तुम्ही आर टोटल काढला तर मला किती भेटेल, तो 11R डिवायडेड बाय. मी टोटल थर्मल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेतला, तसा मला टोटल हीट फ्लो जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला टेम्परेचर डिफरन्सचा उपयोग करावा लागेल. मला टोटल हीट फ्लो कॅल्क्युलेट करायचा असेल तर टेम्परेचर डिफरन्स मी कसा घेणार. सो टेम्परेचर डिफरन्स दोन एंड ए आणि एंड एफ चं टेम्परेचर आपल्याला माहित आहे. एंड ए चं टेम्परेचर आहे 100 आणि एंड एफ चं आहे 40. सो 100 मायनस 40 60 डिग्री. टेम्परेचर डिफरन्स आहे 60 डिग्री सेंटीग्रेड. आणि आपण जे पहिली बेसिक कन्सेप्ट बघितल्या, कन्सेप्ट ऑफ थर्मल रेजिस्टन्स, तिथून आपण हीट फ्लो कसा कॅल्क्युलेट करतो, क्यू इज इक्वल टू डेल्टा डिवायडेड बाय आर टोटल. सो डेल्टा टी किती आहे आपला 60, आर टोटल इथं आपण कॅल्क्युलेट केला 11R डिवायडेड बाय 2. दोघांचा जर रेशो घेतला तर मला किती भेटेल, 120 डिवायडेड बाय 11R एवढा मला भेटेल. प्रॉब्लेम मध्ये त्याने विचारलेलं आहे टेम्परेचर ऍट जंक्शन बी आणि ई आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. जर मला टेम्परेचर ऍट जंक्शन बी कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला काय करावं लागेल, ए बी रिजनचा विचार करावा लागेल, आणि ऍट ई कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला बीई रिजनचा विचार करावा लागेल. हा, सो टेम्परेचर डिफरन्स ए बी आणि टेम्परेचर डिफरन्स बीई चा मी यूज करणार. सगळ्यात पहिल्यांदा मी टेम्परेचर ऍट पॉईंट बी कॅल्क्युलेट करतो. सो ते करण्यासाठी मी जो टेम्परेचरचा ड्रॉप आहे तो अक्रॉस ए बी कन्सिडर करतो मी. सो डेल्टा टी ए बी मी जर घेतला, डेल्टा टी ए बी मी काय लिहिणार, क्यू इंटू आर. सो हे इक्वेशन आहे. हेच इक्वेशन फक्त जर मी मॉडिफाय केलं कशासाठी, ए बी रिजनसाठी, तर मी काय लिहू शकतो, डेल्टा टी ए बी, डेल्टा टी ए बी इज इक्वल टू क्यू इंटू आर ऑफ ए बी. हे कशासाठी असेल पर्टिक्युलर, आर मी कशाचं कन्सिडर करणार, ए बी रिजनसाठी करणार. सो क्यू आपल्याला माहित आहे, क्यू आहे 120 डिवायडेड बाय 11 इंटू काय असेल, आर ऑफ ए बी. सो आर ऑफ ए बी किती आहे, आर आहे. सो इथला आर आणि तो आर काय होईल, कॅन्सल होईल, आणि मग आपल्याला डेल्टा टी ए बी भेटेल. तो किती असेल, 10.9 डिग्री सेंटीग्रेड. इथं आता हा डेल्टा टी ए बी म्हणजे काय, टी ए मायनस टी बी. इथं जी आता 10.9 डिग्री सेंटीग्रेड ही व्हॅल्यू भेटली, ही नथिंग बट टी ए मायनस टी बी आहे. पण मला काय पाहिजेत, टी बी पाहिजेत. टी एची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, टी ए आहे 100 डिग्री सेंटीग्रेड, मला पाहिजे टीबी. म्हणजे टीबी मी कसं कॅल्क्युलेट करणार, 100 मायनस 10.9, तुम्हाला किती भेटेल, 89 डिग्री सेंटीग्रेड. सो हा कशाचं भेटलं टेम्परेचर, मला टीबीचं टेम्परेचर भेटलं. टेम्परेचर ड्रॉप मी कुणाच्या अक्रॉस घेतला, अक्रॉस ए बी मी कन्सिडर केला, बरोबर. तर सेम तसं जर मला टेम्परेचर ऍट जंक्शन ई कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला काय करायला लागणार, टेम्परेचर ऍट पॉईंट ई कॅल्क्युलेट करायचं असेल तर ड्रॉप मी कुठला कन्सिडर करतोय, टेम्परेचर ड्रॉप क्रॉस बीई मी कन्सिडर करणार. मग पुन्हा तोच फॉर्म्युला, डेल्टा टी बीई जर मी लिहिला तर क्यू इंटू हा 3R/2 इज नथिंग बट काय आहे, आर बी आहे. सो आर बी आहे, तो आर बी जो आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे तो 3R डिवायडेड बाय 2, बरोबर. सो क्यू इंटू 3R डिवायडेड बाय 2, म्हणजे मी हे काय करणार, 120 डिवायडेड बाय 11R इंटू 3R डिवायडेड बाय 2. हे जर मी केलं तर मला किती भेटेल, ते 180 डिवायडेड बाय 11, नियरली 16.4 डिग्री सेंटीग्रेड. आता इथं जो भेटला तो डेल्टा टी बीई भेटला, म्हणजे हा नथिंग बट काय आहे, टी बी मायनस टीई आहे, बरोबर. टीबी मायनस टीई मी कॅल्क्युलेट केला, तो आला 16.4. आपल्याला पाहिजे टेम्परेचर ऍट पॉइंट ई पाहिजेत, बरोबर. टेम्परेचर ऍट पॉइंट ई पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, ते 89 मायनस 16.4 मला करावं लागेल. सो 89 मायनस 16.4 केलं तर 73 डिग्री सेंटीग्रेड असं भेटेल. तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं, टेम्परेचर ऍट पॉइंट बी पाहिजे होतं आपल्याला, आणि टेम्परेचर ऍट पॉइंट ई पाहिजे होतं. टेम्परेचर ऍट पॉइंट बी फायनल आन्सर म्हटलं मी, तर टेम्परेचर ऍट पॉइंट बी किती असेल, 89 डिग्री सेंटीग्रेड असेल, आणि टेम्परेचर ऍट पॉइंट सी टेम्परेचर ऍट पॉइंट ई असेल 73 डिग्री सेंटीग्रेड.
का. तो थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे, बट कन्सेप्च्युअली तुम्ही स्ट्रॉंग असाल तर खूप सोपा प्रॉब्लेम आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.